6 ते 12 महिन्यांच्या बाळाला काय खाऊ घालायचं? चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. सर्वात महत्वाचा प्रश्न, बाळाला वरचं अन्न नक्की सुरू कसं करायचं? दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच करायची आहे. म्हणजे बाळ उठल्यावर सगळ्यात आधी आईचं दूध द्यायचं आहे किंवा जे फॉर्म्युला दूध आपण देत असाल ते. आता वळूया नाश्त्याकडे. याची योग्य वेळ आहे सकाळी साधारण 8 ते 9ची. यावेळी आईच्या दुधासोबत एखादी भाजी उकडून आणि चांगली कुस्करून द्यायची आहे. सुरुवातीला गाजर, दुधी किंवा भोपळा असे सोपे पर्याय निवडता येतात. आता बघूया मधल्या वेळेत काय देता येईल, म्हणजे साधारण 11 ते 12च्या दरम्यान. यावेळी फळांचा रस किंवा त्यापेक्षाही चांगलं म्हणजे फळांची प्युरी देता येईल. सफरचंद, केळी किंवा पपई यांसारखी फळं प्युरीसाठी उत्तम पर्याय आहेत. दुपारच्या जेवणाची वेळ आहे साधारण 2 वाजता. या जेवणात मऊ शिजवलेला वरण भात किंवा उकळलेल्या भाज्या देता येतील. आता संध्याकाळी 5च्या सुमारास एक हलका आहार द्यायचा आहे. यावेळी परत आईचं दूध किंवा मग पातळ रव्याचा किंवा गव्हाचा शिरा देता येईल. रात्रीचं जेवण शक्यतो लवकर म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान द्यावं. यासाठी आईचं दूध, मऊ खिचडी किंवा पौष्टिक भाजीचं सूप उत्तम राहतं. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी एक शेवटचा आहारही महत्वाचा आहे. यावेळी फक्त आईचं दूध द्यावं, जेणेकरून बाळाला शांत झोप लागेल. बरं, आता काही अत्यंत महत्त्वाचे नियम. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं, बाळाला 6 महिने पूर्ण होईपर्यंत वरचं काहीही देऊ नका. दुसरा नियम, बाळाच्या जेवणात मीठ आणि साखर अजिबात घालायची नाही. हा एक नमुना आहे. प्रत्येक बाळ वेगळं असतं, त्यामुळे त्याच्या आवडीनुसार बदल नक्कीच करता येतात.